पहिला मी बोलतो। आज 2 ऑक्टोबर तर म्हणजे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज आहे आणि हा औचित्य साधून ह्या 2 तारखेला काहीतरी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हा रोजगार मेळावा घेतलेला आहे। खरं म्हणजे ह्या चेंबूरमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत, म्हणजे HPCL, BPCL, इंडियन ऑयल, टाटा कंपनी, RCF, BRC अशा इंटरनॅशनल कंपन्या आपल्या या चेंबूरमध्ये आहेत। तरी आमच्या चेंबूर आणि अनुशक्तीनगरची जी मुलं आहेत ती बेकार आहेत, म्हणून कुठेतरी त्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून हा रोजगार मेळावा आम्ही घेतलेला आहे। आमचे सर्व RPIचे, भाजपचे सर्व मित्र, आमचे पक्षाचे जे लोक आहेत ते आज सर्वांनी इथे आलेले आहेत। त्यांना तुमच्यामार्फत मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण सर्वांनी आलात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपल्याला सर्वांना धन्यवाद। किती कंपन्या इथे आलेली आहेत मोठ्या? आता सर्व मला वाटतं 125 काहीतरी कंपन्या आहेत, त्यामध्ये 21 बँका आहेत, इंटरनॅशनल बँका आहेत आणि अशा आपल्या मुंबईतल्या ज्या बँका आहेत त्या अशा 21 बँका आहेत आणि बाकी 125 कंपन्या आल्यात। ज्या आमचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आहेत त्यांनी काही मोठ्या कंपन्या पाठवलेल्या आहेत आणि त्या कंपन्यासुद्धा येऊन आता तुम्ही बघताय तरुण वर्ग येत आहेत, सकाळपासून भरपूर लाईन लागले त्यांची आणि म्हणजे ऑन द स्पॉट त्यांना इथे रोजगार भेटणार आहे आणि इथेच त्यांना नोकरीसाठी अपार्टमेंट देणार आहेत त्यांना, असं सर्व प्रोव्हिजन आपण केलेलं आहे। सर, आतापर्यंत किती स्टुडंटनी मुलांनी आतापर्यंत पार्टिसिपेट केलेलं? आता मला वाटतं 250पर्यंत मुलांनी आता सकाळपासून आलेले आहेत आणि काही इंटरव्ह्यू देत आहेत आणि देतात। जास्त गर्दी आहे ती बँकांकडे आहे, बँकांकडे मुली आमच्या ज्या आहेत त्या मुली जास्त बँका आणि बँकाकडेच जास्त गर्दी आहे। सर, आत्ताच काही महिलांचा मला फोन आला होता की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जस्ट माझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, तर महिला खूप खुश आहेत, काय सांगणार? हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं करिश्मा आहे। त्यांनी आतापर्यंत राज्यकर्त्यांनी कधीच कुणी काय या लाडक्या बहिणीसाठी केलं नाही, परंतु एकनाथ शिंदेंनी हा बघितलं आणि हा लाडक्या बहिणीचा जो संपूर्ण हे ठेवलं आहे त्यांनी ते आणि सक्सेस केलं आहे। लाडक्या बहिणीचा जो त्यांनी आणलं आहे ते त्यांनी सक्सेससुद्धा केलेलं आहे आणि मागच्या टायमाला 2 महिन्याचे एकदम भेटले, आता मला वाटतं आज 3 महिन्याचे काहीतरी एकदम मिळालेले आहेत आणि त्यासाठी बहिणी खुश आहेत। साहेब, विरोधक जे आहेत कुठेतरी विरोध करत होते आणि आज आता तेच लाईन लावून बसत होते ते फॉर्म भरायला। पहिले तर विरोधकांनी खूप काय चेष्टा केली, या लाडकी बहिणीची खूप चेष्टा केली, परंतु जे सत्य आहे तेच तुमच्या समोर आहे, ते कुठे दादणार नाही आहे। सर, याच्या पुढे आपण 5 वर्ष आमदार होते आणि आताही परत आपण उमेदवार असे ठरणार आहेत आणि आपल्या विभागामध्ये कुठली मोठी समस्या घेऊन आपण समोर जाणाऱ्या लोकांमध्ये? आता हा रोजगाराचा तर मोठा प्रश्न आहेच तरुणांचा। लाडकी बहिणी जेव्हा फॉर्म भरत होती तेव्हा पहिला प्रश्न त्यांचा असा होता की भाई आमच्या मुलांचं काहीतरी करा। हा सर्व माझ्या डोक्यामध्ये बरोबर बसला आहे, म्हणून पहिल्यांदा रोजगार मेळावा घेतलेला आहे आणि हा रोजगार मेळावा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी उदय सामंत साहेबांनी खूप आपल्याला मदत केलेली आहे। हा मोठा प्रश्न आहे उद्योग आपला रोजगारांचा। दुसरा प्रश्न आमच्या ह्या चेंबूरमध्ये आणि अनुशक्तीनगरमध्ये झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे, इथे SRA होणे अत्यंत गरजेचं आहे, कारण का ज्या झोपडपट्टीमध्ये राहून ज्या यातना होतात त्या मी स्वतः झोपडपट्टीत राहिलेल्या आहे आणि झोपडपट्टीत राहिल्यानंतर ज्या यातना होतात म्हणून बहुतेक बहुसंख्य भाग चेंबूरचा हा झोपडपट्टीमय आहे। तर जास्त ते SRAंचा प्रोजेक्ट आणून इथे सर्वांना झोपडपट्टीमधून पक्क्या घरामध्ये जाण्याचा माझा मोठा स्वप्न आहे आणि तो स्वप्न मी पूर्ण करेन। 10 वर्ष राहुल शेवाले खासदार निवडून आले, त्या वेळेमध्ये कुठल्याही पुनर्वसन लोकांचा झाला नाही आणि आज आता होणार आहे हे तुम्ही खात्री करताय, कसं होईल का? आता 10 वर्ष प्रकाश फातेपेकर पण ह्या चेंबूरचे आमदार आहेत, तर प्रकाश फातेपेकरांनी 10 वर्षात काय केलं नाही, एकही SRA केली नाही। राहुल शेवाळेंनी तरी घाटल्यामध्ये एन्व्हायरमेंटची मान्यता तरी आणून दिली, पण त्यांनी जो प्रकाश फातेपेकर आहे त्यांनी खरं या चेंबूरचं काम करायला पाहिजे। 10 वर्ष आमदार असल्यानंतर काय करू शकतो, भरपूर काय करू शकतो।
सर, मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा दिलेली आहे, सर्व जे मुंबई येथे आता सलममुक्त होणार आहे, सलममुक्त होणार आहे. हे ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री आपल्या हाती घेतलेले आहे. पण आठवले साहेबांचं म्हणणं आहे की कुठेतरी जे स्लममध्ये राहणारे लोक त्यांना जे क्षेत्र पडेल ते वाढून देण्यात यावे. तर मुख्यमंत्री याच्यावर त्यामध्ये आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही सुद्धा आहोत. आम्ही सुद्धा झोपडपट्टीमध्येच राहणार आहोत. तर वाढून दिलं तर खूप चांगलं आहे, लोक खुश होणार.